सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2020 श्री तुलसी रामायण कथा तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर होते। परमार्थ जिथे बंद पडला होता, जप जोग विरागा तप मख भागा, धर्म सुनही नाही काना, अवस्था अशी झाली होती। ऐका माय बाप, अवस्था अशी झाली होती की त्या काळामध्ये परमार्थ करण्यासाठी कोणी धजावत नव्हतं। जे परमार्थ करण्यासाठी पुढे येतील, जे कोणी यज्ञ करण्यासाठी पुढे येतील, त्या लोकांची मस्तक रावण कुंभकर्णादिक हे राक्षस लोक धडा वेगळं करायचे। आणि जिथं अन्याय होतो, अत्याचार होतो, अनाचार होतो, पापाचार होतो, भ्रष्टाचार होतो ना सज्जन हो, त्या वेळेला धरणी मातेला त्या पापाचं ओझ सहन होत नाही। ती धरणी माता गायीचं रूप धारण करते आणि भगवंताकडे, देवता लोकांकडे ती गेली। देवता लोकांनी प्रार्थना केली भगवंताला की हे देवा, आता आमच्या बसचं काम राहिलेलं नाही। ऐका मायबाप, ज्या ज्या वेळेला या पृथ्वी तलावरती पाप एवढं वाढतं की तिथे साधू संतांना सुद्धा तिथं म्हणावं लागतं, किती सांगू तरी नाईकती बटकीचे। वास्तविक साधू संतांच्या मुखातले हे शब्द नाहीत, संतांच्या मुखात हे शब्द शोभाही देत नाहीत, पण परिस्थिती जेव्हा हाताच्याही पलीकडे जाते तेव्हा म्हणावं लागतं त्यांनाही, किती सांगू तरी नाईकती भटकीचे, पुढे सिंदळीचे रडतील। भोगावं लागेल, एवढी परिस्थिती हाताच्या बाहेर जाते। संत काही करू शकत नाहीत, धर्म ग्रंथ लुप्त होतात। कलिजुग के पाखंड से लुप्त हुए सदग्रंथ, दंभिन निजमति कल्पी करी, प्रगट किए बहुपंथ। ग्रंथ बंद पडतात आणि धर्म सुद्धा लयाला जातो। त्यावेळेला सज्जन हो, परमात्मा अवतार धारण करतो। गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतात, जेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली, कोणी कोणाचं ऐकायला तयार नव्हतं। मुलगा माता पित्यांची सेवा करत नाही, शिष्य गुरुची सेवा करत नाहीत, मोठ्या माणसाला कोणी आदर द्यायला तयार होत नाही। अशी भयानक परिस्थिती त्या काळात आली। कशी होती ती परिस्थिती? आई रे बेईमान दुनिया, आई रे, 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 आई रे बेईमान
पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, कोई नहीं माने। औरत का बहुमान, औरत का बहुमान, औरत का बहुमान। आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई बेईमान दुनिया, कबीरा सुन भाई साधो, हित कबीरा सुन भाई साधो, कहत कबीरा सुन भाई साधो, कबीरा सुन भाई साधो। यह पद है निर्वाण, यह पद है निर्वाण, यह पद है निर्वाण। आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, अन्याय, अत्याचार, अनाचार, पापाचार वाढला आणि त्याचा परिणाम या धरणी मातेला त्याचं ओझ सहन होत नाही. धरणी माता देवता लोकांकडे गेली. देवता लोकांनी धरणी मातेने सर्वांनी प्रार्थना केली की हे देवा, तुम्ही लवकरात लवकर या पृथ्वीवर आता अवतार घ्या. तुम्ही आल्याशिवाय आता काम होणार नाही. बाकीच्या लोकांनी मध्यस्थी करून पाहिली, परिस्थितीला सावरण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग नाही झाला. स्वतः धर्माच्या डिपार्टमेंट मधले लोकांनी त्यांनीही मध्यस्थी केली, तरी उपयोग नाही झाला. त्याच्यापेक्षा जरा वरच्या लेवलवरचे जे कॅबिनेट लेवल आहे त्या लोकांनी सुद्धा मध्यस्थी केली, तरी उपयोग होईना. शेवटी म्हणावं लागलं, आता देवा तुम्हीच यावा. परिस्थिती हाताबाहेर गेली. देवता लोकांनी प्रार्थना केली आणि भगवान परमात्मा अयोध्येमध्ये प्रगट झाले. चतुर्भुज रूपाने प्रगट झाले. चतुर्भुज. कौसल्या माता म्हणते, देवा तुम्ही तर म्हणाला होता, तुम्ही वचन दिलं होतं की मी पुत्र बनून तुमच्याकडे जन्माला येईल म्हणून. तुम्ही तर 4 हाताचे होऊन आलात. प्रभु, बच्चा जब जन्म लेता है ना प्रभु, तो वो बच्चा 4 हाथ वाला नहीं होता है, बच्चा तो 2 हाथ वाला होता है. तुम भी 2 हाथ वाले बन जाओ. आप चतुर्भुज होकर के क्यों आए हो? संतों ने बहुत प्यारा अर्थ इसका निकाला है. संत कहते हैं कि परमात्मा चतुर्भुज होकर के क्यों आया? परमात्मा चतुर्भुज होऊन आला त्याचं पहिलं कारण, जे आर्ततेने परमात्म्याला हाक मारतात ना सज्जन हो, परमात्म्याचा धावा जे आर्ततेने करतात, माझा परमात्मा म्हणतो त्याचं रक्षण करण्यासाठी मी 2 हातांनी नाही, मी त्याचं 4 हातांनी रक्षण करतो. म्हणून चतुर्भुज होऊन आले. जे परमात्म्याची अनन्य भावाने भक्ती करतात, परमात्मा म्हणतो त्याच्या जीवनामध्ये मी 4ही पुरुषार्थ देऊन टाकतो, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. म्हणून परमात्मा चतुर्भुज होऊन आले. राजा दशरथाची जेव्हा रामाचा जन्म झाला तेव्हा राजा दशरथाची चतुर्थ अवस्था होती, म्हणून परमात्मा चतुर्भुज होऊन आले.
अनेक अनेक अर्थाने आपल्याला पाहता येईल. रामजी चतुर्भुज होऊन आले. कौसल्या माता विनंती करते, देवा तुम्ही लहान व्हा. त्याचा आणखी एक असा अर्थ संतांनी काढला. परमात्मा चतुर्भुज होऊन आले. कौसल्या मातेनं विचारलं, देवा तुम्ही चतुर्भुज का होऊन आलात, 4 हाताचे का आलात. रामजी म्हणतात, तारी मैया सुन ले, अभी मैं अकेला आया हूं, हम सब 4 लोग आने वाले हैं, हम चारों भाई है, इसलिए मैं चतुर्भुज बनकर के आया हूं. कौसल्या माता विनंती करते हैं, प्रभु आप बालक बन जाइए. चलो ठीक है मैया, मैं बालक बन जाता हूं. तुरंत परमात्मा प्रभु बालक बन गए. फिर पूछा, मां अब तो ठीक है ना. मैया ने कहा, देखो लाला, तुम बालक तो बन गए हो, लेकिन बालक बच्चा जब जन्म लेता है तो जन्म लेते ही वो बोलता नहीं, वो तो रोता है. तुम भी रोना शुरू कर दो. परमात्मा ने कहा कि मैया मैं क्यों रोऊं, मुझ पर कौन सी ऐसी आपत आ पड़ी है मैं जो रोना शुरू करूं. इंसान के जीवन में जब दुख आता है ना मैया, तब आदमी रोना शुरू करता है. मेरे जीवन में कोई दुख नहीं है तो मैं क्यों रोऊं मां. लेकिन मैया ने कहा, नहीं लाला, इस दुनिया का नियम है, बच्चा जब जन्म लेता है तो उसे रोना ही चाहिए, और यदि बच्चा नहीं रोता है तो उसे जबरन रुलाया जाता है. मैंने बहुत बार कथा में बोला है कि क्यों बच्चे को क्यों रुलाया जाता है. जब जन्म लेने के बाद बच्चा नहीं रोता है तो वो मंद बुद्धि वाला बालक बनकर के रहता है. जितना जन्म लेने के बाद बच्चा ज्यादा रोएगा, उतना ही उसके बुद्धि का विकास ज्यादा होगा. इसलिए बच्चों को रुलाया जाता है. मां कहती है, हे भगवान आप भी रोना शुरू करो. मेरे प्रभु रोना शुरू करते हैं, और जैसे ही परमात्मा ने रोना शुरू किया, मेरे बाबा तुलसी जी ने अपनी लेखनी कलम उठाई, गोस्वामी जी ने घोषणा करी, सुनी शिशुरुदन परम प्रिय बानी सुनी शिशुरुदन परम प्रिय वाणी संभ्रम चली आई सब रानी. छोट्या बाळाच्या रडण्याचा आवाज कानावर पडला, आणि कानावर रडण्याचा आवाज पडल्याबरोबर तुळशीदासजी म्हणतात, बाकी ज्या राण्या होत्या त्या संभ्रमित झाल्या. संभ्रम निर्माण झाला की हा आवाज भयंकर, अचानक नेमका रडण्याचा आवाज कुठून येतोय. कारण आजपर्यंत राजा दशरथाच्या कोणत्याच राणीच्या महलामधून बाळाच्या रडण्याचा आवाज आला नव्हता. अचानक हा बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय कुठून. संभ्रमित झाल्या बाकीच्या सगळ्या राण्या. एक जण ज्या दिशेने येतोय त्या दिशेने ती गेली. जाऊन पाहते तर कौसल्या मातेच्या समोर अत्यंत सुंदर ज्या परमात्म्याचं रूप आहे, सावळा सलोना, घुंगूर आले ज्याचे केस आहेत, नासाग्र दृष्टी ज्याची आहे, सफरचंदासारखे ज्याचे गाल आहेत, अगदी सुंदर पाहिलिया वेद लावी बैसे जीवी जडोनी, असा सावरा सलोना परमात्मा राम
त्या दासीनं पाहिला. कसा दिसत होता? जरी की पगडी बांधे जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला कितना सुंदर लागे वे राघव कितना लागे प्यारा. जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला जरी की पगड़ी बांधे कितना सुंदर लागे कितना सुंदर लागे राघो कितना लागे प्यारा. रामाच्या रूपाकडे पाहिलं. दासी धावत गेली. जाऊन पाहते सुंदर स्वरूप परमात्म्याचं रामजीचं तिनं पाहिलं. आनंद झाला तिला. सज्जन हो, ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी ती दासी धावत गेली राजा दशरथाकडे. महाराज की जय हो, महाराज की जय हो. क्या है दासी, क्या समाचार लाई हो? महाराज महाराज, आज कौशल्या माँ ने एक सुंदर पुत्र को जन्म दिया है. आप एक पुत्र के पिता हो गए हो. बधाई हो. राजा दशरथाला एवढा आनंद झाला. तुलसीदासजी म्हणतात, दशरथ पुत्र जन्म सुनिकाना मानहु ब्रह्मा नंद समाना. ब्रह्मानंदाची अनुभूती राजा दशरथाला झाली. परम प्रेम मन पुलक शरीरा चाहत उठन करत मती धीरा. एवढा आनंद झाला राजा दशरथाला. आनंदाच्या भरामध्ये दशरथ महाराज आपल्या बाळाचं मुख पाहण्यासाठी निघाले.
आनंद एवढा झाला होता की पाय लडखडायला लागले. पायात पाय घुटमळून दशरथ महाराज खाली पडतायत, पुन्हा उठतात आणि पुन्हा चालायला लागले. दशरथ महाराजांनी आदेश दिला, सेवकांना सांगितलं, बाजे बजाए जाय, साखर वाटी जाय. आनंदाचं माहोल सुरू झालं. पाहता पाहता ही आनंदाची बातमी नगरामध्ये पोहोचली. हा आनंद कमी होता की काय म्हणून पुन्हा एक दासी धावत आली, महाराज की जय हो. हा महाराज महाराज, कई अम्मा ने भी एक पुत्र को जन्म दिया है, बधाई हो. पुन्हा एक दासी, महाराज की जय हो. हाँ महाराज सुमित्रा मैया ने 2 पुत्रों को जन्म दिया है, अब आप 1 पुत्र के नहीं 4 पुत्र के पिता हो गए हो, बधाई हो. राजा दशरथाला आनंद गगनात मावेनासा झाला. अगोदर एकही पुत्र नव्हता, आता मात्र 4 मुलं. राजा दशरथाने सगळीकडे घोषणा केली. दारादारावर तोरण बांधल्या गेले. घराच्या समोर, प्रत्येक घराच्या समोर सडा संमार्जन करून रांगोळ्या रेखाटल्या गेल्या. पताका लावलेले, गुड्या उभा केल्या. सगळे लोक दशरथ महाराजांच्या महलाच्या समोर येऊन नाचायला लागले, नृत्य करायला लागले. प्रगटे है चारों भैया. लेवल सेट कर एकदाच, आणि तू मला दिसशील असं बस. मला दिसला पाहिजे तू असं बस. ओके, टेन्शन घेऊ नको. प्रगटे हैं चारों भैया, अवध में बाजे बधैया, बाजे बधैया रे बाजे सहनैया, बाजे बधैया रे बाजे सहनैया. प्रगटे हैं चारों भैया, अवध में बाजे बधैया. राजा लुटावे हीरे मोती, राजा लुटावे हीरे मोती, और मैया लुटावे रुपैया, अवध में बाजे बधैया. प्रगटे हैं चारों भैया, अवध में बाजे बधैया. सर्व अयोध्यामध्ये बधाईचा उत्सव सुरू झाला. विचार करा मायबाप, एखाद्या गावामध्ये गावाचा मुखिया, सरपंच, गावाचा मुख्य माणूस, आणि त्या व्यक्तीला जर 10-15 वर्ष लग्न होऊनही जर त्याला मुलबाळच नाही झालं, आणि 15 वर्षानंतर जर त्याला मुलगा झाला, तर त्या गावातल्या मुख्य माणसाला, त्या सरपंचाच्या सगळ्या परिवाराला आता आनंद होतोच. पण सगळ्या गावाला आनंद होतो सज्जन हो, सगळ्या गावाला. विचार करा, सामान्य गावाची जर ही परिस्थिती आहे, तर जिथे ज्या अंगणामध्ये जगाचा बाप परमात्मा अवतरित झाला, किती आनंद असेल. आज घाघर में सागर भराया, अयोध्या की अवस्था मानो ऐसे बन गई थी कि आज घाघर में सागर भराया और ब्रह्म कौशल्या के घर आया. एक बूंद में मेघ सिमट कर आया, एक बूंद में मेघ सिमट कर आया और ब्रह्म कौशल्या के घर आया. सगळीकडे उत्सव चाललाय, आनंदाचं वातावरण. सगळी अयोध्या अगदी नवीन नवरी सारखी सजली अयोध्या.
राजा दशरथाच्या महलासमोर लोक नृत्य करतायत, गीत गातायत. दशरथ महाराजांनी अनेक गायांचं दान केलं. गोरगरिबांना दान दशरथ महाराज करतायत. मुलाचा जन्म झाल्यानंतर दान धर्म करावा. आजकाल माणसं भयंकर कंजूस झालेत दादा, इतके कंजूस झालेत माणसं, आनंदात सुद्धा कळाना त्यांना की दान आपण केलं पाहिजे म्हणून. किती कंजूस, काही काही माणसं एवढे कंजूस असतात निळू भाऊ. मागे एकदा एका ठिकाणी कथेमध्ये, आमच्याकडे काही काही भागामध्ये कथेमध्ये आरती फिरवतात लोक, आरती. मग आरती फिरवत असताना जो आरती करून झाली की मग जो आरती फिरवणारा असतो तो सगळ्यांना आरती देतो. मग आरती देत असताना आरती रिक्त हाताने घेत नाहीत माणसं, आपल्या खिशात हात घालून आपला रुपया, आटाने, 2 रुपये, 5 रुपये त्याच्यामध्ये त्या आरतीत टाकतात. निळू भाऊ, ती आरती फिरत होती, तिथं एक सज्जन होता, कथा ऐकायला आलेला होता. त्यानं पाहिलं आता ही आरती आपल्याकडे येते. आरती आपल्याकडे येत असताना पाहिली, खिशात हात घातला. त्याला माहिती होतं आता आपल्याला पैसे द्यावे लागणार आहेत, पण पक्का कंजूस माणूस. कधीच उष्ट्या हातानं कावळा सुद्धा कधी हाणत नव्हता. खिशात त्यानं तो रुपये घेतला, टाकावं तर लागणार आहे आता, नाविलाज झाला. जसा तो आरतीवाला जवळ आला तोपर्यंत त्याने तो हातात घेतलेला रुपया होता त्याने असा घट्ट मुठीमध्ये आवळून धरला. जसा तो आरतीवाला त्याच्या जवळ आला, आता त्यानं हात खिशातला बाहेर काढला आणि त्या आरतीच्या ताटात तो रुपया टाकावा म्हणून त्यानं असा हात पुढे केला. पण एवढा घट्ट तो रुपया त्यानं पकडला होता की तो रुपया आरतीचं ताट पुढे आलं, त्याला वाटलं आपण टाकावा, पण तो त्याच्या घामानं एवढा घट्ट चिकटला होता, तो पडलाच नाही खाली. निळू भाऊ, रुपया खाली पडलाच नाही. मग तो म्हणू लागला त्या रुपयाला, अरे 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 अरे, तुला माझ्यापासून दूर जावं वाटत नाही वाटतं, माझा वियोग तुला सहन होत नाही. अरे तुला एकट्याला करमत नसेल माझ्या खिशामध्ये, ठीक आहे, चिंता करू नको, तुला जोडीदार घेतो म्हणला. त्या आरतीतला दुसरा रुपया घेतला आणि तो बी खिशात टाकला महाराज. एवढे कंजूस माणसं काही काही. दान धर्म करावा. आनंदाच्या वातावरणामध्ये मुलगा झाल्यानंतर दान जर केलं ना सज्जन हो, तर मोठेपणे पुढे चालून तो मुलगा मोठा झाल्यानंतर माय बापाला त्रास देत नाही. आपण कधी काही देत नाही, धर्माला कधी आपण दान करत नाही. आपल्या डोक्यात एकच असतं, फक्त संग्रह करायचा, जमा करायचं नुसतं. दशरथ महाराजांनी यथोचित दान केलंय. आज सर्व अयोध्या आनंदामध्ये नाहून निघाली. पण त्याच वेळेला तुळशीदासजी म्हणतात, एक जण होती, त्या आनंदामध्ये तिला सम्मिलित व्हायचं होतं, पण तिला त्या आनंदाचा भाग होता येत नाही. कोण होती ती? तुळशीदासजी म्हणतात तिचं नाव आहे रात्र. त्या रात्रीला तिथं जायचंय, त्या आनंदामध्ये, पण तिला जाता येत नाही. मग तिनं काय केलं? त्या रात्रीने सज्जना हो संध्येचं रूप धारण केलं. कारण रामाचा जन्म दुपारी झालेला आहे आणि जेव्हा दुपार असते तेव्हा रात्र नसते. दुपारच्या वेळेला जेव्हा सूर्य माथ्यावर असतो, सूर्य असतो, तेव्हा रात्र त्या सूर्याच्या कक्षेमध्ये प्रवेश करू शकत नाही. मग तिनं काय केलं सज्जना हो? राम कोण आहे? राम म्हणजे भानू, सूर्यवंशाचा भानू म्हणजे राम आहे. त्या सूर्यवंशाच्या भानूला, रामाला भेटायला जायचे ना. मग त्या रात्रीनं संध्येचं रूप धारण केलं. संध्या, संध्या म्हणजे दिवसही नाही आणि रात्र. काग भुसुंडी संग हमदो, काग भुसुंडी संग हमदो, मनुज रूप जान नहीं को, सिया राम जय
कहूनी चोरी सुनु गिरिजा अति दृढ मती तोरी. शंकर भगवान म्हणतात, हे देवी, जेव्हा रामाचा जन्म झाला त्या वेळेला मी एक चोरी केली. चोरी काय चोरी केली तुला न विचारता मी. शंकर भगवान सांगू लागले, हे देवी, तुला न विचारता मी अयोध्येमध्ये गेलो. अयोध्येमध्ये राम दर्शनासाठी गेलो मी. पार्वती विचारते, नाथ तुम्ही एकटेच गेला होतात की आणखी कोणी बरोबर होतं? शंकर भगवान सांगतात, देवी, माझ्या बरोबर मी आणखी एक जण घेऊन गेलो होतो. पार्वती विचारते, कोण होतं? शंकर भगवान म्हणतात, मी काकभुशुंडीला सोबत घेऊन गेलो होतो. काकभुशुंडी, त्या काकभुशुंडीला मी माझा शिष्य बनवला. मी एका भविष्यवाल्याचं रूप धारण केलं आणि आम्ही अयोध्येमध्ये गेलो. अयोध्येच्या गल्लोगल्लीमध्ये जाऊन आम्ही आवाज देत होतो, भविष्य सांगणार, भविष्य सांगणार. तेवढ्यात कौसल्याच्या दासीनं माझा आवाज ऐकला आणि माझा आवाज तिच्या कानावर पडल्याबरोबर ती धावत गेली कौसल्या मातेकडे. कौसल्या मातेला ती सांगू लागली, अरे मैया, अरे मैया, कोई भविष्य देखने वाला बाबा हमारे गांव में आया है और अभी अभी हमारे लाला का जन्म हुआ है, तो मैया क्यों ना हम हमारे लाला का भविष्य देख लेते हैं. तो माँ ने कहा, अरे पगली तो पूछने का आ गई, जा बुला ले उस बाबा को. आली सज्जना होती दासी. शंकर भगवान सांगतात, देवी, ती दासी आम्हाला बोलवण्यासाठी आली. ती दासी शंकराला विनवणी शंकराची करू लागली. चल रे योगी दशरथ भवन में, तो हे कौशल्या माया बुलावे. वाके लाला को नजर लगी है, वाके लाला को नजर लगी है, राई लोन करवावे. चल रे योगी दशरथ महल में, तो हे कौशल्या माया बुलावे. हे पार्वती, त्या दासीनं आम्हाला बोलून नेलं. आम्ही कौशल्या मातेच्या महलामध्ये प्रवेश केला. भगवान रामजीची ती सुंदर झाकी, रामजीचं ते बाल स्वरूप मी पाहिलं. माझं अंग पुलकित झालं, माझ्या अंगावर रोमांच निर्माण झाले. कारण एवढं सुंदर स्वरूप मी परमात्म्याचं कधीच पाहिलं नव्हतं. विचार करा मायबाप, किती सुंदर असेल ते स्वरूप. ज्या स्वरूपाकडे पाहून भगवान भोलेनाथाला सुद्धा भाव समाधी लागावी. किती सुंदर स्वरूप असेल ते. रूप सावरे सुकुमार, रूप सावरे सुकुमार, रूप सावरे सुकुमार, रूप सावरे सुकुमार, रूप सावरे
सावळं सुकुमार रूप परमात्म्याचं पाहिलं शंकराने. दर्शन घेऊन शंकर भगवान कैलासावर निघून जातात. पुन्हा पार्वती येते. पार्वती ही दर्शन घेऊन निघून जाते. भगवान रामाचं ते बाल रूप पाहण्यासाठी सर्व देवता लोक मानवी रूप धारण करून राम दर्शन घेऊन निघून जात आहेत. भगवान रामजी आता हळूहळू मोठे होऊ लागलेत. 6 महिन्याचा काळ निघून गेल्यानंतर दशरथ महाराजांनी 4ही बालकांचा नामकरण सोहळा करायचं ठरवलं. नामकरण कर अवसर जानी, नामकरण करायचं ठरवलं राजा दशरथाने. 4 बालकांसाठी 4 पाळणे तयार केले. 4ही बालकांना सुंदर सजवलं, पाळण्यामध्ये टाकलाय. वशिष्ठ महाराजांना बोलावलं. वशिष्ठ महाराजांनी 4ही बालकांचं नामकरण करायचं ठरवलं. वशिष्ठ महाराज रामाच्या पाळण्याजवळ गेले आणि सांगू लागले, सभा भरलेली आहे, लोक समोर बसलेले आणि गुरुच्या मुखातून आता नाव ठेवायचा कार्यक्रम सुरू झाला. वशिष्ठ महाराज म्हणतात की हा जो बालक आहे हा संपूर्ण जगाला आनंद देणार आहे. हा बालक म्हणजे सुखाचा धाम आहे. म्हणून मी या बालकाचं नाव राम असं ठेवतो. राम अशी घोषणा केल्याबरोबर सगळ्या सभेने जय जयकार केला. बोलिये रामचंद्र भगवान की जय. दुसरा मुलगा, दुसरं बालक म्हटले, हे बालक विश्वाचं भरण पोषण करणार आहे, जगाचं भरण पोषण करणार आहे. म्हणून या बालकाचं नाव मी भरत असं ठेवतो. सभेने जय जयकार केला. बोलिये भरतलाल भैया की जय हो. तिसरं बालक म्हटले, हा हे बालक शत्रूचा नाश करणार आहे, म्हणून त्याचं नाव शत्रुघ्न असं ठेवलं. सभेने जय जयकार केला. बोलिये शत्रुघ्नलाल महाराज की जय. ज्याचं लक्ष केवळ आणि केवळ रामाचे चरण आहेत आणि रामाशिवाय जो राहूच शकत नाही, ज्याचं मन रामाच्या चरणावर लीन आहे, त्याचं नाव लक्ष मन असं ठेवलं. सभेने जय जयकार केला. बोलिये लखनलाल महाराज की जय. 4ही बालकांचं नामकरण तुळशीदासजींनी घोषणा केली. जो आनंद सिंधू सुख रासी, सिंधु सुख रासी. आनंद सिंधु सुख रासी. चारही धरे नाम गुरु हृदय विचारी, वेद तत्व रूप तव सुतचारी. 4ही बालकांचा नामकरण सोहळा वशिष्ठ महाराजांनी केला. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न 4ही बालकांचं नामकरण झालं. वशिष्ठ महाराज राजा दशरथाला सांगतात की राजन, हे जे बालक आहे ना, हे 4ही बालक कोण आहेत? वेद तत्व, वेदाची तत्व म्हणजे हे 4 बालक आहेत. वेदाचं सार म्हणजे हे 4 बालक आहेत. नामकरण सोहळा संपन्न झाला. रामजी आता हळूहळू मोठे व्हायला लागले. एक दिवस सज्जन हो,
मा कौशल्याने आपल्या हाताने रामाला आंघोळ घातली. रामाला आंघोळ घालून रामाच्या अंगावरती पिवळा झगा रामाच्या अंगावर घातला. रामाचा जन्म झाल्यापासून वशिष्ठ महाराजांची पत्नी अरुंधती माता ती रामासाठी ती स्वतःच्या हाताने पिवळ्या रंगाचे वस्त्र स्वतः शिवून रामाला घालायला द्यायची. माता अरुंधती आंघोळ घातली कौशल्या मातेने. बघा सज्जन हो, मा कौशल्याच्या हाताखाली शेकडो दास दासिया होत्या काम करण्यासाठी, पण रामाची सेवा स्वतः कौशल्या माता करायची. आंघोळ घातली, पिवळा झगा अंगावर घातला, सुंदर काजळ लावलंय, गालाला काजळाचा टिपका लावलाय. एक बार जननी अन्नवाय करी सिंगार पलना पौढाए पीत झगुलिया तनु पहिराई जानो पानी विचरणी मोहि भाई. सुंदर शृंगार केला, गोड असा शृंगार कौशल्या मातेने राघवाचा केला, पाळण्यामध्ये टाकलं आणि लोरी गीत गाऊ लागली, अंगाई गीत गाऊ लागली. छगन मगन छगन मगन मेरे लाल को आजार निंदिया चंचल चंचल मोहन शाम के नैनन बीच समा आजार निंदिया आजार निंदिया छगन मगन मेरे राम के नैनन बीच समा. गोड शांत रसामध्ये अंगाई गीत कौशल्यानं गावं. तू ही मेरी मंदिर तू ही मेरी पूजा तू ही देवता हो तू ही देवता हो. बहुत रात बीती चलो मैं सुना दूं और छेड़ सरगम में लोरिया सुना दूं. तुम्हें देख कर ये ख्याल आ रहा है कि जैसे फरी
रिश्ता कोई सुन रहा है। कौशल्या माँ राघवाला पाळण्यामध्ये टाकून सुंदर अंगाई गीत गाते आहे। एक दिवस कौशल्याने रामाला पाळण्यामध्ये टाकलं आणि पाळण्यामध्ये टाकून कौशल्या माता स्वयंपाक देवाला नैवेद्य करण्यासाठी म्हणून स्वयंपाक घरामध्ये गेली। स्वयंपाक घरामध्ये आतमध्ये जाऊन प्रवेश करते ना करते तेवढ्यात त्या स्वयंपाक घरामध्ये रामजी तिला दिसले। गडबडीनं पुन्हा पाठीमागे आली, पाळण्यामध्ये येऊन बघते तर पाळण्यामध्ये रामजी झोपलेले आहेत। पुन्हा धावत गेली स्वयंपाकघरात तर तिथं रामजी तिला दिसायला लागले। पुन्हा आली परत पाळण्याजवळ येऊन बघते तर तिथेही रामाचं दर्शन तिला झालं। आता मात्र परेशान झाली। इहा उहा दुई बालक देखा, इहा उहा दुई बालक देखा। कौशल्या मातेनं तिकडेही बाळाला पाहिलं, इकडेही बाळ दिसायला लागलं। मती भ्रम मोर की आन अभिषेखा। कौशल्या माता विचार करते नेमकं झालंय काय? मी आताच पाळण्यामध्ये टाकलंय माझ्या रामाला आणि इथे स्वयंपाक घरामध्ये रामजी कसं काय दिसतात? आश्चर्यचकित झाली कौशल्या माता। देखी राम जननी आकुलाई, देखी राम जननी आकुलानी, प्रभु हसी कीनी मधुर मुस्कानी। रामजी कौशल्या मातेकडे पाहून हसायला लागले। ऐका, रामजी जसं हसायला लागले कौशल्याने रामाच्या तोंडाकडे पाहिलं। रामाच्या तोंडामध्ये तिला ब्रह्मांडाचं दर्शन झालं। अनंत ब्रह्मांड ज्या परमात्म्याच्या उदरामध्ये त्या रामाच्या मुखामध्ये कौशल्याला ब्रह्मांडाचं दर्शन झालं। पुन्हा रामजीने आपली माया त्या कौशल्यावर टाकली। रामानं विचार केला
की जर माझ्या मातेला कळालं की मी परमात्मा आहे तर माझी सेवा पुन्हा करणार नाही. पुन्हा मायेचा पडदा तिच्या डोळ्यावर टाकला. पुन्हा कौशल्या माता धावत गेली पाळण्यामध्ये, रामाला आपल्या हृदयाला लावलं. हळूहळू रामजी आता मोठे होत आहेत. रामाच्या बोटाला धरून कौशल्या माता सज्जन हवा चालायला शिकवू लागली. रामजी चालतायत अंगणामध्ये. ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैदनिया, ठुमक चलत रामचंद्र. ठुमकत ठुमकत चालायला लागलेत रामजी. एक दिवस कौशल्या माता रामाला वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर संस्कार देते. रामजी आता हळूहळू मोठे होत आहेत. विद्येचा अभ्यास करण्यासाठी म्हणून रामाला गुरुच्या घरी पाठवण्यात आलं. पण तुलसीदासजी म्हणतात, ज्याच्या श्वासामधून 4 विद्या बाहेर पडतात तो परमात्मा. तुम्हा आम्हाला फक्त सांगण्यासाठी, गुरुचं महत्व या जगाला कळावं यासाठी. ऐका, जगाला गुरुचं महत्व कळावं यासाठी तो परमात्मा सज्जन हो गुरुच्या आश्रमामध्ये जाऊन विद्येचा अभ्यास करतो. तुलसीदासजी म्हणतात, ज्या परमात्म्याच्या मुखातून 4ही वेद बाहेर पडतात, ज्याच्या श्वासातून 4 वेद बाहेर पडतात, तो परमात्मा गुरुच्या घरी जाऊन विद्येचा अभ्यास करतो. हे कौतुक आहे परमात्म्याचं. सो हरि पढ़ यह कौतुक भारी. अत्यंत थोडा आवाज दे भैया. कमी दिवसामध्ये, अल्पावधीमध्येच परमात्म्याने विद्येचा पूर्ण विद्या आत्मसात केल्या. भगवान रामाने विद्या अपूर्ण आत्मसात केल्यानंतर काळ निघून गेला आणि गोस्वामी तुलसीदासजींनी संक्षिप्त रूपामध्ये बाललीलांचं वर्णन केलं. रामाच्या बाल स्वरूपाचं वर्णन केलं. आणि तुलसीदासजी वर्णन करतात, आता भगवान रामजी हळूहळू मोठे झालेत आणि हे बाललीला इथेच पूर्ण केल्या तुलसीदासांनी. आणि आता पुढचं जे चरित्र आहे, तुलसीदासजी म्हणतात ते पुढचं चरित्र आपण सर्वांनी पाहायचंय. पण एक गोड सुंदर 2 मिनिट सगळ्यांनी भजन करायचे आणि पुढे काय चरित्र झालं ते पुढचं चरित्र आपण 2 मिनिटानंतर भजनानंतर बघायचे. सगळ्यांनी भजन करायचे. हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम. आवाज आवाज उपवास नाही नाच काही. जरा जोरात गा सगळ्यांनी. माझ्या कानापर्यंत आलं पाहिजे कमीत कमी. देवाच्या जाईल की नाही तो भाग नंतरचा आहे. तुमचं भजन माझ्या कानापर्यंत पोहोचावं एवढं जोरात गा. हरे राम हरे राम हरि बोल, राम हरे हरे. क्या बात है, वाह 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 वाह. और जोर से. कितना प्यारा गाते हो सब लोग. रामाच्या बाललीलेचं वर्णन झाल्यानंतर तुलसीदासजी पुढे चरित्राला प्रारंभ करतात. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, यह सब चरित्र कहाँ मैं गाई,
अगिली कथा सुनहु मन लाई विश्वामित्र महामुनि जानी बसहि विपिन शुभ आश्रम जानी यह सब चरित कहा मैं गाई अगिल कथा सुनहु मन लाई विश्वामित्र महामुनि ज्ञानी बसहि विपिन शुभ आश्रम जानी गाधी तनय मन चिंता व्यापी हरि बिनु मरही न निशिचर पापी। ऐका तुलसीदासजी म्हणतात बाललीलांचं वर्णन झाल्यानंतर अयोध्येमध्ये गाधी तनय असणारे विश्वामित्र महाराज अयोध्येमध्ये येतात। थोडासा विको 2 पॉइंट। विश्वामित्र महाराज अयोध्येमध्ये आल्यानंतर दशरथ राजाला समाचार पोहोचला। दशरथ महाराज विश्वामित्राचं स्वागत करण्यासाठी जात आहेत। महाराज काही कारण आगमन तुम्हारा कशासाठी येणं केलं, काय एवढं कष्ट तुम्ही घेतलं महाराज, एवढ्या दूरवरून तुम्ही या पामराकडे का आलात? मी तुमचा सेवक आहे, काही आदेश असता तर तुम्ही मला एखाद्या शिष्याकरवी माझ्यापर्यंत पोहोचवला जरी असता तर मी स्वतः तुमच्या आश्रमात आलो असतो। तुमचं कष्ट, तुमचं म्हणणं, जे काही तुमचं दुःख होतं ते मी स्वतः तिथे येऊन ऐकलं असतं। महाराज बोला, तुम्ही आलायत आज, या दासाची नगरी पावन झाली। बोला महाराज, मी काय सेवा करू सांगा महाराज। विश्वामित्र महाराज सज्जन हो। कोण आहे विश्वामित्र? गाधी नावाचे ऋषी आहेत, गाधी ऋषी। त्या गाधी ऋषीचे पुत्र आहेत विश्वामित्र। तेच विश्वामित्र आहेत ज्या विश्वामित्राने स्वप्नात दिलेलं राज्य हरिश्चंद्राला सत्यामध्ये देण्यासाठी भाग पाडलं होतं, ते विश्वामित्र। दशरथ महाराज विचारतायत, बाबा काय सेवा करू सांगा। विश्वामित्र महाराज म्हणतायत, राजन मला काही नको तुमच्याकडे, मी याचना करण्यासाठी आलोय, भिक्षा मागण्यासाठी तुमच्या दारात आलोय। काय देऊ मी महाराज भिक्षेमध्ये बोला। असुर समूह सतावहि मोही मैं जाचन आयहु नृपतो ही। महाराज राक्षस लोक मला त्रास देत आहेत, मला यज्ञ माझे बंद पाडण्याचं काम राक्षस लोक करतायत। ऐका सर्वांनी जरा लक्ष द्या। विश्वामित्र महाराज राजा दशरथाला म्हणतायत की राक्षस लोक मला त्रास देऊ लागलेत, यज्ञ बंद पाडलेत राक्षसांनी, आणि ते बंद पडलेले यज्ञ पुन्हा चालू करावेत म्हणून महाराज तुमच्या नगरामध्ये, तुमच्या राज्यामध्ये भिक्षा मागण्यासाठी मी आलोय। झोळी मी तुमच्या समोर पसरवली, तुम्ही राजा आहात, राजे। प्रजेचं पालन करणं, प्रजेचं सुख दुःख जाणून घेणं हे राजाचं कर्तव्य असतं। जो राजा आपल्या प्रजेवर प्राणापेक्षा जास्त प्रेम करत नाही तो राजा शोक करण्याच्या योग्यतेचा आहे।
कुठेतरी तुम्हाला ही जाणीव करून देण्यासाठी आज महाराज मी तुमच्या दारात आलोय. राजन, वास्तविक माझा स्वभाव नाही. मी या भारत देशाचा साधू आहे. भारत देशाचा साधू कधी कोणाच्या समोर भीक मागत नाही. जरा लक्ष द्या. ए बाळांनो, खाली बसा. इकडे येऊ नका कुणी. आता कथा सुरू झाल्यानंतर कथा ऐकत असताना अंतकरणाचे कान करून ऐका. कथेच्या मंडपात येऊन बसून जर आपण कथेकडे लक्ष न देता आपले कान इकडं तिकडं जर दिले तर आपल्या पदरामध्ये, आपल्या झोळीमध्ये पुण्य पडण्याऐवजी पापच पडू शकेल. कथेमध्ये अंतकरणाचे कान केले पाहिजेत, कारण हे अक्षर नाहीत, ही कथा सामान्य नाही. अत्यंत जीवनाचा उद्धार करणारी कथा आहे माईबाप. आपल्या जीवनामध्ये एक एक या कथेचं अक्षर अत्यंत अनमोल आहे. ज्या कथेच्या अक्षराची तुलनाच होऊ शकत नाही. विश्वामित्र महाराज आणि राजा दशरथाला म्हणावं, सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. अखंड हरिनाम सप्ताह मौजे जवळा खुर्द, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2020. श्री तुलसी रामायण कथा तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी, मौजे जवळा खुर्द, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.